नामदेवांच्या चरित्रामध्ये आपण काल पाहिलेलं होतं की पंतोजी नावाचे शिक्षक पाठशालेमध्ये नामदेवांना कित्ता गिरवायला शिकवत होते. भाषेची ओळख आणि कित्ता गिरवणे हा उद्यमी व्यापारासाठी फार गरजेचा असतो ही जाणून नामदेवांना दामाजी सेठ यांनी पाठशालेमध्ये पाठवलेलं होतं. विशेष करून नामदेव दामाजी रेळेकर या नावानं असणारा अत्यंत हुशार विद्यार्थी, परंतु त्याच्यामध्ये एक सगळ्यात भूमिका महत्त्वाची होती ती म्हणजे कित्ता गिरवावा आणि पुन्हा भगवंताच्या नावामध्ये तल्लीन व्हावं. अशाच पद्धतीनं चाललेलं त्यांचं नित्य नैमित्तिक कर्म आणि त्यामुळं इतर मुलांनाही भजनानादी लागतो म्हणून पंतोजींनी दामाजी शेठ यांच्याकडे केलेली तक्रार, परंतु मुलाला कुठल्याही प्रकारचं वाईट वळण नाही, संगत वाईट नाही, अभ्यासही उत्तम आहे. मग मुलाला रागवायचं कसं आणि कोणत्या कारणानं रागवायचं याच्यासाठीच गोणाई आणि दामाजी ही सुद्धा चिंताग्रस्त होते. परंतु काय का असेना त्या भगवंताचा कृपाशीर्वाद म्हणूनच आपल्याला हे बाळ झालेलं आहे या इच्छेनं तेही त्याला काही बोलू शकत नव्हते. असेच दिवस काही जात होते आणि नामदेवांचं चाललेलं असायचं की पाठशालेमध्ये जायचं, कित्ता घ्यायचा, तो गिरवायचा. इतरांच्या पेक्षा अतिशय वेगानं त्यांचं हे काम चाललेलं असायचं. म्हणजे एका बाजूनं शिक्षणही चालू झालं आणि दुसऱ्या बाजूला भगवंताची भक्ती चालू झाली. भक्तीची ओढ भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होणं हे जरी असलं तरी बाल निरागस मनाला इतकी पोच अजून आलेली नव्हती. परंतु देवासमोर जायचं, देवासमोर हात जोडायचे, मनोमन देवाशी हितगुज करायचं, आपल्या मनात जे आहे ते भगवंताला सांगायचं आणि भगवंतानं पुन्हा यांच्यापर्यंत सांगायचं. या पद्धतीनं दोन्ही गोष्टी सतत चाललेल्या होत्या. आता हे चाललेलं असताना सुद्धा बराच वेळ नामदेव हे रावळामध्ये असायची. अनेक वेळेला जनाला पाठवलं जायचं की बाई जा नामदेव कुठं आहे बघून ये. गोणाईचं शब्द कानावर पडल्याबरोबर जनाला कळाय समजायचं की आता भोजनाची वेळ झालेली आहे आणि आईची हाक आली म्हटल्यानंतर आता नामाला शोधायला जायला लागणार. अशाच एका दिवशी आईनं हाक मारली, अगं जना नामा अजून आला नाही, बघ कुठं आहे. जना तशीच पुढं गेली, रावळामध्ये गेली. रावळामध्ये बघितलं तर एक गृहस्थ त्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर हात जोडून उभा होता. अंगलंगटी पाठीमागच्या बाजूनं ओळखीची वाटत होती म्हणून जना तशीच पुढं झाली आणि जनानं विचारलं, अहो नामा बघितला का आपण? त्यावेळेला मात्र त्या व्यक्तीनं पाठीमाग बघितलं. थोडीशी ती व्यक्ती हसली आणि लगेच सांगितलं, अगं नामा आत्ता इथं होता, परंतु थोड्या वेळापूर्वीच तो पाठीमागं रुक्मिणी मंडपात गेलाय. जना तशीच पाठमोरी झाली आणि रुक्मिणी मंडपात जाते. रुक्मिणी मंडपात जना पोहोचली तोपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी ती व्यक्ती दर्शनासाठी उभा राहिलेली आहे, रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी उभा आहे. आणि त्याच वेळेला जनाला प्रश्न पडला की जी व्यक्ती आपण पाठीमागं पांडुरंगाच्या रावळामध्ये बघितली तीच व्यक्ती पुन्हा रुक्मिणी मंडपामध्ये उभा आहे. तिला विचारलं, नामाला कुठं बघितलं का? त्यावेळेला त्या व्यक्तीनं सांगितलं, आता इथं होता, परंतु एवढ्यात तो पुंडलिकाच्या मंदिराकडे गेलेला आहे. जना तशीच पाठीमागं झाली आणि पुंडलिकाच्या मंदिराजवळ गेली. पुंडलिकाजवळ गेल्यानंतर पुन्हा बघितलं की तीच व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला विचारलं, नामा कुठं बघितला का? आता दर्शनाची बारी ही पूर्वी पद्धतीनं त्या पद्धतीनं कदाचित असावी की देवाचं दर्शन घ्यावं, मग भक्ताचं दर्शन घ्यावं आणि प्रदक्षिणा करावी अशा पद्धतीनं असेल. फारसा जणाच्या डोक्यामध्ये विचार आला नाही. परंतु पुंडलिकाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की आत्ताच नामा इथून गेला आणि गोपाळपुराकडे गेलेला मी बघितला. आणि जना त्या उन्हाच्या रखामध्ये पोटामध्ये अन्नाचा कण नाही, कारण सगळे एकत्र आल्यानंतर जेवण व्हायचं, त्याच्यामुळं रिकाम्या पोटीच जना दुपारच्या उन्हाच्या रखामध्ये अगदी पायपीट करत धावत गोपाळपुरापर्यंत जाऊन पोचली. आणि गोपाळपुरात जाऊन बघितलं तर ती व्यक्ती तिथं दर्शन घेते आहे. तिनं पाठीमाग बघितलं, अगं नामा आत्ताच विष्णुपदी गेलेला मी बघितला. आता जनानं काही विचारलं नव्हतं, परंतु त्या व्यक्तीनं सांगितलं की नामा जना या विष्णुपदावर गेलेला मी बघितला. जना तशीच पाठीमागे फिरली आणि विष्णुपदाकडे गेली आणि विष्णुपदाकडे गेल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा विष्णुपदावर होती. त्यावेळेला जनाला खूप राग आलेला होता. तिचे लालबुंद झालेले डोळे आणि चेहरा बघितला आणि त्या व्यक्तीनं थोडंसं स्मित हास्य केलं आणि अंतर्धान पावले. जनालाही कळायचं ते समजलेलं होतं. आणि त्यावेळेला मात्र जना
तिथून अगदी धावत पुन्हा रावळाकडे आली. मंदिरामध्ये ती पुढे चाललेली होती, रावळामध्ये गेली आणि मग मात्र बाराबंदी बांधलेली, धोतर असलेलं आणि डोक्यावर टोपी असलेली व्यक्ती पाठीमागं बघितली. आता हे निश्चित नामदेव आहेत म्हणून जना पुढं झाली आणि नामदेवा म्हणते. त्या व्यक्तीनं मागं बघितलं, ती व्यक्ती तिच्या समोरून पुढे गेली आणि सरळ विटेवर उभा राहिली. अरे किती छळतोयस मला तू. आता मात्र देवाचं स्वरूप एक वेळे नामदेवासारखं दिसायचं तर दुसऱ्या वेळा भगवंतासारखं दिसायचं. सगुण रूपातील भक्ती फलद्रूप येत असताना भक्ताच्या अंतःकरणामध्ये ती भक्ती ओतोप्रोत ओसंडून वाहत असते. फक्त त्याच्या काही खुणा, काही चिन्ह भगवंतानं ठेवलेली असतात. ती ज्याला ओळखता आली त्याला चमत्कार वाटत नाहीत आणि ज्याला ओळखता येत नाही त्याला चमत्कार वाटतात. जना ही बघत होती आणि त्याच्याकडे बघून अगदी उन्हाच्या रखामध्ये आलेली जना मूर्छा येऊन पाठीमागं कोसळते. इतक्यात नामदेवानं तिला पाठीमागून आधार दिला. अगं जना अशी का पडते आहेस. जनाने डोळे बंद केलेले होते. जनाला तशीच भुईवर झोपवली. देवासमोरचं पाणी घेतलं, जनाच्या तोंडावर शिंपडलं. पाण्याच्या शिंतोड्यानं जना जागी झाली आणि नामाला म्हणायला लागली की देवा, हा जो दिसतो ना तो फार छळ करतो. मी 3 घटकापासून तुला शोधते. आऊताई आणि आई जेवणासाठी वाट बघतात म्हणून तुला बोलवण्यासाठी आईनं पाठवलं. मी तुला 3 घटका शोधतो आहे, परंतु या मायावीनं मला मात्र फिरवलं. अगं जना, त्याचं मायावी स्वरूपा एवढं तरी तुला कळलं नाही. आज तुमच्यामुळं खऱ्या अर्थानं मला सगुण रूपामध्ये भगवंत दिसली. जनाबाई म्हणताहेत की नामदेवांच्यामुळं मला स्वरूप उत्थान वृत्तीनं देवाचं सगुण स्वरूप कळलं. नामयाच्या कारणे नामदेवांच्यामुळं. जनाबाईंचा अभंग आहे तो, लक्षात घ्या. नामदेवामुळं मला फक्त हे मिळालं, इतर मला मिळालं नसतं. आज कवित्व जनाबाईंचं सुद्धा बहरायला यायला लागलेलं होतं. दोघांनी एकमेकाला आधार दिला आणि रावळाच्या बाहेर आले आणि घरी चालले. गोणाईनं पात्र तयार करून ठेवलेली होती. ती आऊला सांगत होती, अगं आतापर्यंत नामाला सांभाळताना नाकेनं आलं, आता ती जनाला लावून दिली तिला बोलवायला त्याला, तर ती सुद्धा तशीच लागली. ती सुद्धा वेळेवर येईल का नाही. एवढ्यात पाऊल वाजले आणि गोणाईनं सांगितलं की अगं जना, तुला तरी कळलं पाहिजे, नामा वेडा तो वेडा झालायच, पण तू तरी त्याला नीट आणायला पाहिजे होतंस, तू तरी यायला पाहिजे होतंस, किती वाट बघतोय आम्ही. गोणाई सांगत होती आणि जनाच्या चेहऱ्यावर मात्र उन्हाच्या रखामध्ये फिरलेला सर्व तो प्रांत, तो भाग, त्या गल्ल्या, याचं सगळं विस्मरण झालेलं होतं आणि एक नवीन तेज, ज्याला भगवंताच्या दर्शनाचं तेज म्हणतो आपण, ते दर्शनाचं तेज जनाच्या चेहऱ्यावर आज आलेलं होतं. भक्तीमध्ये आपण किती भक्ती करतो याच्यापेक्षा भगवंताच्या दर्शनानं आपल्या चेहऱ्यावर काय तेज आलं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. त्याच्यासाठी मन जनासारखं असलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि दोघं आऊबाईच्या शेजारी बसली आणि जेवणं चालू झाली आणि जेवता जेवता नामानं सांगायला सुरुवात केली, अगं आई, जनावर तू रागावू नको. जशी आऊ माझी मोठी बहीण तशी माझी सावली म्हणून माझी बहीण म्हणून जना आहे. तिला रागवलंच तर मलाही दुःख होईल, तिचा काहीही दोष नाही. त्या मायावी परमेश्वरानंच, विठ्ठलानंच हे सगळा प्रपंच रचला आणि त्याच्यामध्ये मात्र मी आणि जना अडकलो. अरे नामा, तुला कळलं पाहिजे होतं की भोजनाची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, 2 प्रहर संपत आलेले आहेत आणि जेवणं तशीच आहेत, तेव्हा जेवायला पाहिजे म्हणून मी रे. आता त्यावेळेला मात्र आपल्या आईची तुलना विठू माऊलीशी नामदेव करतात. ध्यानात घ्या, तो मायावी आहे खरा, परंतु देई पान्हा मज, की मला पान्हा जो पाजणारा आहे. एवढंच नाही, ते भगवंताला आळवताना सांगतात की तू हरिण व्हावं आणि मी पाडस व्हावं, तू पक्षीण व्हावं आणि मी तुझं पिलं व्हावं. एवढ्यामध्ये भूमिका जात असताना ते सगळं वर्णन सांगतायत आणि अचानकपणे नामदेवांचा हात पात्रामध्ये तसाच राहिला आणि सांगायला लागली, आई, आज वेगळीच घटना घडली. जनाचा आणि माझा संबंध तसा तिला दुखवण्याचा, तिला त्रास देण्याचा नव्हता,
परंतु काय सांगू आई, आज देवाच्या दर्शनाला गेलो, देवाबरोबर माझं हितगुज मनोमन चाललेलं होतं आणि देवानंच मला सांगितलं, नामा आलास बरं झालं, मला जरा पाठीमागचं सुद्धा काहीतरी तुला सांगायचं होतं म्हणून तुझी वाट बघत होतो. देवा काय सांगायचंय? काही नाही, तू थोडा फेरफटका मारून येऊ. देव आले, पण ते येताना गोपाळ होऊन आले. त्याने माझ्या हाताला धरलं आणि मी बघितलं तर मी सुद्धा माझा एक पाय सतत ओढत पुढं चाललेलं समजायला लागलं. मी त्या देवाचा गोपाळाचा पेंद्या झालो. त्या भगवंताच्या खांद्यावर घोंगडं होतं, हातामध्ये काठी होती, मोरपीस वाऱ्यानं हलत होतं. मी त्याचं स्वरूप सगळं बघत होतो, परंतु मी पेंद्या झालो आणि भगवंत श्रीकृष्ण झाले, गोपाळ कृष्ण झाले आणि आम्ही दोघं वाळवंटाच्या दिशेनं चाललो. वाळवंट बघितलं आणि थोड्याच वेळात त्या वाळवंटाचं सुंदर असं वन तयार झालं. चंद्रभागा बघितली, पण चंद्रभागा थोड्याच वेळात यमुनेच्या रूपात प्रवाहित झाली. त्या यमुनेच्या काठाला असणाऱ्या त्या हिरव्यागार चाऱ्यामध्ये गायी चरत होत्या. गोपाळानं गायी सगळ्या हाकायला मला सांगितलं म्हणून मी 4 पावलं पुढं झालो. पाय वडत वडतच पुढं जात होतो. हातातली काठीचं टेकन माझ्या हातात होतं आणि पुढं पुढं चाललो. देव माझं हे सगळं बघत होता. एवढ्यात काही हुशार गायी होत्या, त्या त्याच्यापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होत्या. मी त्यांना मारून एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्या यमुनेच्या काठाला असणाऱ्या गवताचा प्रदेश सोडून जे पीक आलेलं होतं त्या पिकाला सुंदर अशी कणसं आलेली होती. आई काय सांगायचं तुला, इतकं इतकं मोठं कणीस होतं, परंतु माझ्या सोबत असणाऱ्या काही गायी उधळल्या आणि कुंपण तोडलं आणि त्या शेतामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भर 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 आलेलं पीक, कणसाचं पीक खायला सुरुवात केली. मी पुढं झालो आणि कुंपणाजवळ जाऊन त्या गायींना मी गोपाळ कृष्णाची आण घातली, शपथ घातली. तुम्ही जर मागं फिरला नाहीत तर तुम्हाला गोपाळ कृष्णाची शपथ आहे असं म्हटल्यानंतर त्या गायी निमूटपणे खाली आल्या आणि पुन्हा त्या वनामध्ये स्थिर झाल्या. हे सगळं गोपाळकृष्ण बघत होते. गोपाळकृष्णानं मला बोलवलं आणि सांगितलं, पेंद्या बघितलंस का रे, काही गायींना मारून आणावं लागतं. काही गायी अतिशय प्रामाणिकपणे त्या गवतामध्ये चरतात, खरोखरच त्या सोज्वळ असतात. परंतु ज्या उधळल्या गायी, ज्याने कुंपण तोडलं आणि पिकामध्ये प्रवेश केला आणि आलेली चांगली चांगली कणस खायला सुरुवात केली, त्या गायी म्हणजे अरे पेंद्या, त्या आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या षडरिपू असणाऱ्या गायी, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्या षड विकारांच्या गायी मनाच्या विरुद्ध पण जातात. त्यांना देवाची आण घालून देवाच्या भक्तीनं एकत्र आणावं लागतं. पेंद्या काय सांगू आई, देव हे सगळं सांगत होते आणि एवढ्यात कोणीतरी पडतंय असं मी बघितलं आणि मी पुढं झालो आणि आधार दिला तर जना खाली कोसळत होती आणि जनाला मी अंगावर पाणी मारलं, तोंडावर पाणी मारलं आणि जनानं घडलेला प्रकार सगळा सांगितला. एकाच वेळी भक्त द्वयांना दिलेला सगुण रूपातील साक्षात्कार आणि ज्ञानाची वृद्धी. अंतःकरण ज्यावेळेला माणसाचं निर्मळ असतं त्यावेळेला त्याला सहजपणे ज्ञान प्रविष्ट होण्याची तयारी त्याच्या अंतःकरणामध्ये झालेली असते. संत आमचे तेच सांगतात, सहज बोलणे हा उपदेश असतो. देवानं कृतीतून पेंद्या करावं लागलं आणि षडरूपूंच्या गायी कशा अंगीकृत कराव्या, त्यांना देवाचीच शपथ घालावी लागते तर त्या थांबतात, नाहीतर त्या थांबत नाहीत. हे तत्वज्ञानाचा गाभा नामदेव आईला सांगत होता. दामाजी आधीच येऊन ओट्यावर बसलेले होते. ते बराच वेळ नामदेवाची सगळी हकीकत ऐकत होते. आज त्यांना धन्य झाल्यासारखं वाटत होतं. आपल्या कुळामध्ये एक देवाचा साक्षात्कारी पुरुष जन्माला आला याची धन्यता वाटत होती. आता मात्र नामदेवांनी अनेक ठिकाणी सायंकाळच्या वेळेला कीर्तनाला जायला सुरुवात केली.
कीर्तनाच्या आनंदामध्ये नाचावं आणि ज्ञानाचा दीप घरोघरी जाऊन लावा, याच्यासाठीच त्यांची सतत 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 कीर्तन मालिका चालू झाली. लोकांना हे बालरूप कीर्तनामध्ये नाचतेलं आणि भजनामध्ये गातेलं लोकांना आवडायला लागलं. अनेक वारकरी भक्त सद्भाविक जे होते ते पंढरपूरच्या आसपासच्या खेड्यामध्ये जायचे, मात्र जाताना नामाला हाक मारायचे, नामाला सोबत घ्यायचे आणि जायचे. आज 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 2-3 दिवसानंतर काही एखादी व्यक्ती दामाजींच्या घरी यायची, गोणाई असायची, आऊताई असायची, जना असायची आणि तिथं सांगायची, अहो नामदेवांची आई ऐकलत का? हो काय झालं, नामा कुठं आहे? तुमच्याबरोबर गेलेला होता परवा. हो नामा आमच्याबरोबर गेला होता, परंतु आणखीन 2 दिवस अजून येणार नाही, कारण तो तिथूनच पुढच्या गावी गेलेला आहे. नामासाठी निरोप मिळाला की गोणाईला थोडंसं दुःख व्हायचं की उमदं वय आहे, शिकण्याचं वय आहे, आता वडिलांचा व्यवसाय व्यापार चालवणं ही क्रमप्राप्त इच्छा आईची होती, म्हणून थोडीशी ती खिन्न व्हायची. नामा 4-5 दिवसानं परत यायचा आणि त्यावेळेला आई मात्र गोणाई सांगायची की नामा, अरे वडिलांच्या व्यापारामध्ये वडिलांच्या व्यवसायामध्ये तू हातभार लावला पाहिजेस, आमची इच्छा काय आहे. दामाजी सुद्धा ते ऐकत होते. दामाजी आत आले आणि दामाजींनी सुद्धा नामदेवाला अतिशय समजुतीच्या स्वरामध्ये जवळ बसून सांगायला सुरुवात केली. नामा, व्यवहार आणि परमार्थ याच्यात तफावत करायची नाही. व्यवसाय सांभाळला पाहिजे कारण ते कृतकर्म आहे, त्याच्यावर चरितार्थ आहे, उत्तम चरितार्थाचं साधन म्हणून आपण सांभाळावं आणि परमार्थ करावा. आपल्या अनेक पिढ्या अशाच नामा यात आलेल्या आहेत. परमार्थ आम्ही कधी सोडलेला नाही, देवाची भक्ती कधी सोडलेली नाही, देवाचं नामस्मरण कधी सोडलेलं नाही, परंतु तू मात्र हे अजून शिकण्यासाठी घेत नाहीस. होय बाबा बघू, एवढंच नामानं उत्तर दिलं आणि नामा पुन्हा रावळात गेला, कारण 5-6 दिवसापूर्वी रावळात जाऊन देवाला भेटलेला होता. आता मात्र देवाला भेटण्याची इच्छा अनावर झालेली होती. बाबांच्या शब्दाला होकार दिला आणि नामा मंदिरात गेला. बराच वेळ देवाशी हितगुज झालं, मनोमन इच्छा व्यक्त केली आणि पुन्हा आला. जेवणच झाली, सायंकाळची वेळ झाली, ती सांज आरती झाली आणि सांज आरतीनं सगळे झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला आणि अगदी सकाळीच भगवंताची आरती चालू झालेली होती. त्या आरतीनं प्रत्येकजण पंढरपुरातली व्यक्ती उठायची आणि रावळामध्ये जायची. नामाही उठला आणि नामाही गेला. अगदी नामा सगळ्यात शेवटला होता. काही लोक पुढं काही मंत्र म्हणत होते, काही स्तोत्र म्हणत होते, काही उच्चारण चाललेलं होतं आणि एवढ्यात नामाच्या मुखातून शब्द चालू झाले, उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा. अगदी सामान्य भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये, लोकांना कळेल अशा भाषेमध्ये नामदेवाचा काकडा चालू झाला. लोकांनी झप 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 वाट करती झाली. नामा आहे त्याच ठिकाणी उभा राहून काकडा गात होता. काकडा झाला आणि काकडा संपल्यानंतर सगळेजणच देवाच्या पाया पडत होते. आता नामाची कीर्ती थोडी 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 लोकांना कळत होती, समजत होती. नामांचं कवित्व भरायला आलेलं होतं. पाठीमागं जना होती, ती अतिशय तृप्ततेनं आपल्या बंधुरायाची अभंग गात असणारे ते ऐकत होती. काकडा संपला, सर्वांनीच देवाला नमस्कार केला आणि जाताना नामा मात्र देहभान झाला. भानावर आला आणि नामानं बघितलं तर आपली आई आपल्या आधीच येऊन उभा राहिलेली होती. जी आधी आलेली होती ती पुढं होती. ती पाठीमागं परतली आणि जाताना मात्र नामाकडं बघत गेली. ती काहीच बोलली नाही. सगळेच निघून गेले आणि देवासमोर नामा एकटाच उभा राहिला. देवा, माझं चुकलं का? मनोमन विचारायला लागला. माझी आई माझ्या आधी काकड्याला आली. देवानं सांगितलं, नामा, तू जसा माझा भक्त आहेस तसेच तुझे सगळे कुटुंबीय माझे भक्त आहेत. तेव्हा ती रोजच येते रे. मग आज फक्त माझ्याकडे तिनं बघितलं, मला काही बोलली नाही, चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही, माझ्यावर डोळे सुद्धा वटारले नाहीत. ती तशीच निघून गेली. तुला ती काही बोलली नाही, पण ज्यावेळेपासून ती रावळात आली त्यावेळेपासून मला बोलत होती. देवा, तुम्हाला बोलत होती? होय नामा, मला बोलत होती. ती सांगत होती की नामाला तू वेडा केलायस, तू खूप स्वार्थी आहेस. आणि ती आल्यापासून एवढंच बोलत होती की आमच्यापासून नामाला वेगळा करायचा तू प्रयत्न करतोयस.
तुझ्या कृपेनंच नामा झाला, परंतु एवढं सुद्धा आई वडिलांच्या पासून आणि बहिणींच्या पासून त्याला बाजूला खेचणं हे बरोबर नाही. हे खडे बोल ती मला सुनावत होती, ती मला ऐकवत होती. तेव्हा नामा तूच विचार कर. नामा व्यापार सुद्धा सांभाळला पाहिजे. ज्याचा कर्मयोग श्रेष्ठ असतो तो भक्तियोगामध्ये कधीही कमी पडत नाही. भगवंतानं पुन्हा एकदा उजाळा दिला स्वतःच्या तत्वज्ञानाचा. म्हणून कर्मयोग श्रेष्ठ आहे, भक्तियोगही श्रेष्ठ आहे, पण कर्म करून भक्ती केली तर ती सर्वश्रेष्ठ उच्चतम भक्ती होते. नामा तुझ्यामुळे मला बोल खावे लागली. होय देवा, आतापासून तुला बोल लागणार नाही. कारण राजाईनं सायंकाळच्या वेळा झोपतानाच ठरवलेलं होतं की आता नामाला काही बोलायचं नाही. नामाच्या वडिलांनी दिवसभर सांगून बघितलं, नामा होकार देतो आणि पुन्हा आहे तसं. आता त्याला काही बोलायचं नाही. आता जे बोलायचं ते कुणाला बोलायचं? पांडुरंगाला बोलायचं, देवाला जाऊन सांगायचं, म्हणजे तो बरोबर सांगेल. म्हणजे ही मुलांची कळ आई वडिलांना कळली पाहिजे. ध्यानात घ्या. म्हणजे मुलं कुणाचं ऐकतात हे ज्या वेळा आईवडिलांना कळतं त्यावेळेला त्या मुलांच्यावर संस्कार करायला फार वेळ लागत नाहीत. पण आम्हाला कळतच नाही की आमची मुलं कुणाचं ऐकतात ते, कारण तेवढा वेळ आम्ही आमच्या मुलांना दिलेला नसतो. ज्या मुलाच्या तोंडात सारखं सारखं प्रेमानं नाव घेतलं जातं ना, त्या व्यक्तीकडे खरोखर तुम्ही जाऊन बघायचं, त्या व्यक्तीचंच ते मुलगी किंवा मुलगा असेल ते ऐकत असतात. कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठल्याही एखादा पुण्यक्षेत्र असू दे, कुठलंही वाचन असू दे, कुठलाही ग्रंथ असू दे, कुठलीही चर्चा असू दे, कुठल्याही भूमिकेमध्ये ज्या वेळेला आपला मुलगा किंवा आपली मुलगी ज्या वेळेला सतत सतत त्या व्यक्तीचं नाम घेत असते, नाव घेत असते, त्या व्यक्ती न कळत त्या मुलांच्या हृदयामध्ये बसलेली असते. आता ज्याचं नाव सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस भगवंताचंच नाव, विठ्ठलाचंच नाव, आता ती कळ सापडलेली होती गोणाईला. तिनं ठरवलं होतं की आता नामाला बोलायचं नाही. जना करवी सांगून बघितलं, आहू करवी सांगून बघितलं, दामाजींच्या करवी सांगून बघितलं, स्वतः विचारून बघितलं, सांगून बघितलं, आता ऐकत नाही. आता मात्र विठ्ठलांच्याकडून, भगवंताकडूनच सांगायचं. म्हणून ती आज सकाळी लवकर सगळ्यांच्या आधी गेलेली होती देवाला बोलायसाठी. नामा काकडा गात होता, मात्र देव नामाचा काकडा ऐकण्याऐवजी गोणाईचे शब्द ऐकत होते. नामानं घालील लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझी. शेवटचं आलिंगन दिलं आणि देवाला सांगितलं की देवा तुमचं मत काय? त्यांनी सांगितलं तुझी आई जसं म्हणते तसं तू वागलास हेच माझं मत. कारण ती माऊली आणि ही विठू माऊली. होय भगवंता, आता माझ्या आईच्या मनाप्रमाणे मी वागतो. वचन दिलं आणि नामा घरी आला. आता नामा घरी आल्यानंतर थोडासा खिन्न वाटत होता. आता ते मात्र गोणाईला कळलेलं होतं की आम्ही योग्य ठिकाणी जाऊन बोललो. मात्र नामाचं चिंतन चालू होतं की आपल्यामुळं देवाला बोलू लागले, आपल्यामुळं देवाला बोलणे खावी लागली. एवढंच त्याच्या मनात सारखं सलत होतं. थोडंसं दुःख होतं की ज्यावेळा मनात येईल त्यावेळा देवाची भेट घ्यायला रावळात जाता येत होतं. आता मात्र देवानंच वचन घेतलं होतं की आईच्या मनाप्रमाणे वागायचं. त्याच्यामुळं मंदिरात जाताना सुद्धा आता आईला विचारल्याशिवाय जाणं क्रमप्राप्त नव्हतं. आईला विचारायचं आणि मगच मंदिरात जायचं. मग मात्र तो तात्पुरता अगदी सकाळी काकड्याच्या वेळा, रात्री सायंकाळच्या, तिन्ही सांजेच्या आरतीच्या वेळा, एवढ्या वेळाच नामा आता देवाच्या भेटीला जायला लागला. इतर वेळेला तो जायचा नाही. इतर वेळा तो सतत आपल्या आईजवळ आणि आपल्या वडिलांच्या जवळ असायचा. आता मात्र दामाजींनी अनेक वस्त्र आणलेली होती. त्याचे हात कसे घालायचे, ते कापायचं कसं, ते धाग्यानं शिवायचं कसं, सुईचा धागा वर दिसता कामा नये, इथंपर्यंत सगळं ज्ञान हे नामा आता दामाजींच्या निरीक्षणाखाली घेत होता. आऊ, गोणाई, जना या स्त्रियांची काही कपडे होती ती शिवत होते आणि पुरुषांची कपडे दामाजी नामाला शिकवत होते. एकच वस्त्र, पण एकच वस्त्र कापल्यानंतर वेगवेगळे प्रकार त्याचे घडतात. नामा ते बघत होता. देवालाच तो मनोमन विचारायचा की देवा एकच कापड, पण त्याचा अंगर का, त्याचीच टोपी,
त्याचंच मुंडासं, हे नाना प्रकार. एवढंच नाही तर आदिम उदिम अशा प्रकारचे कापडातील प्रकार, काही जाड कापड, काही मऊ कापड, काही रेशमी झुळझुळीत कापड. जसा कापडाचा प्रकार त्या पद्धतीनं त्याचा उंची भाव आणि अधम भाव. गरिबाला परवडेल असाही भाव होता, श्रीमंताला इच्छेनं त्यांच्या जगता येईल असाही भाव होता. ते नामा सगळं निहाळत होता, व्यवसाय शिकत होता, मात्र त्याच्यातलं तत्वज्ञान घेत होता. मुलांना शेती शिकवा, मुलांना ज्ञान द्या. एवढंच नाही, मुलं आपली उच्चतम कोटीचं ज्ञान प्राप्त करून घेणारी पाहिजेत, परंतु हे सगळं घेत असताना त्याच्यामध्ये जीवनाचं तत्वज्ञान शोधणारी मुलं पाहिजेत. नाहीतर अनेक ठिकाणी जर बघितलं तर मुलं जीवनाचं तत्वज्ञान न शोधता पुढं नोकरीसाठी जातात, व्यवसायासाठी जातात, आणि त्यावेळेला आपली मातृभूमी आणि मायभूमी ज्याला म्हणतो, आई आणि मातृभूमी, या दोघांना ती विसरून जातात. हे क्रम प्राप्त आहे का आपल्याला? म्हणजे परदेशात जाऊन आपल्या बुद्धीची चातुर्य दाखवावं याला काय हरकत नाही, परंतु आपली आई आणि आपली मातृभूमी आपली वाट बघते हे सुद्धा मुलांना कळावं आणि पुन्हा तिने मायभूमी यावं आणि या मायभूमीची सेवा करावी. याला म्हणतात संस्कार आणि तत्वज्ञान. तो नामा तत्वज्ञान शिकत होता त्याच्यातून. आता मात्र थोडी प्रगती आणि मनोमन रोजच्या रोज गोणायला वाटायचं, बरं झालं आपण देवाची कान उघाडणी केली. रोज नामाची कान उघाडणी करण्यापेक्षा एकदाच देवाची कान उघाडणी केली. आता आपल्याला काही चिंता करायची गरज नाही, नामा नीट लागला. थोडे दिवस गेले, नामात शिवायला शिकला. आता मात्र गोणाईनं दामाजींच्याकडे इच्छा व्यक्त केली. अहो ऐकलत का? हा बोल ना, काय की येणारा पुढचा आठवडी बाजार जो आहे त्या आठवडी बाजाराला नामाला पाठवावा अशी माझी इच्छा आहे, तुमचं मत काय आहे? त्यावेळेला मात्र दामाजींनी सांगितलं, हो मी तोच विचार करतो की आता नामा यामध्ये चांगला तरबेज झालाय. आता त्याला बाजार हाट एकदा कळला की नामाबद्दलची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही. त्याला बाजार कळला पाहिजे एवढंच. येणारा आठवडी बाजार दिवस पुढं सरकत होते. आठवडी बाजार अगदी उद्यावर येऊन ठेवलेला होता. उद्यावरच्या आठवडी बाजारला आदल्या दिवशी सगळं बांधून चुंबून सगळं ठेवलेलं होतं. आता ते नामाला कळत नव्हते की हे सगळं मला दाखवून का ठेवतात. ही स्त्रियांची वस्त्र आहेत, ही पुरुषांची वस्त्र आहेत, ही लहान मुलांची वस्त्र आहेत, हे अंगडं झोंबडं काकडं ही सगळी कापडं एकत्र ठेवण्याचा प्रयत्न सगळा नामाला कळत नव्हतं. आणि सगळं गाठोडं बांधून झाल्यानंतर राजाई आणि गोनाई आणि दामाजी यांनी सांगितलं की नामा उद्या तुला बाजारला जायचंय. आता उद्या पहाटे बाजारला जायचं म्हणजे देवाचं दर्शन नाही, देवाकडे येणं नाही. बाजारातून कधी येईल त्यावेळा पुन्हा देवाला भेटायचं म्हणजे देवापासून ताटात उठ. बाजारात गेल्यानंतर त्याचं नामस्मरण होईल याची शाश्वती नाही म्हणजे नामापासून ताटात उठ. एखादा मोठा दगड काळजावर ठेवल्यासारखं नामाला वाटायला लागलं. परंतु बाजार उद्यम व्यापार कळला पाहिजे हा आईवडिलांचा अट्टहास आणि आपण देवाला दिलेलं वचन नामाला सतत आठवत होतं. आता इथून पुढे कसं वागायचं होतं आईच्या मताप्रमाणे देवानंच सांगितलेलं होतं. त्यामुळे देवाचा इथं काही संबंधच नव्हता. आता आई सांगेल ते. आता आईनं सांगितलं म्हटल्यानंतर जातो आई, बाबा जातो. रात्रीच्या वेळी जेवणं झाली आणि सगळे झोपले. नामा कूस बदलत होता. नामाला सारखं वाटत होतं हे आपल्याला जमेल का, आणि जमण्यापेक्षा सुद्धा माझ्या विठुरायाचं भजन तिथं होईल का. आजची अवस्था आहे का बघा अशी. म्हणजे बऱ्याच वेळेला वारीमध्ये जाताना सुद्धा असा अनुभव आम्हाला येतो की गावाकडच्या चर्चा असतात. सोहळ्याच्या वाटेला आपण चालत असतोय, पंढरीच्या वाटेला आपण चालत असतोय, आणि चर्चा कुठल्या गावाकडच्या चर्चा असतात. म्हणजे आदरणीय सद्गुरू तळाशकर महाराजांच्या दिंडीचं एक प्रमाण आहे पूर्वीचं. म्हणजे ते सांगत होते आम्हाला नेहमी की रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय किंवा पांडुरंगाचं भगवंताचं नाव घेतल्याशिवाय दिंडीमध्ये पाय पुढे टाकायचा नाही. चुकून आपण रामकृष्णारी तोंडानं म्हटलं नाही आणि आपले 2 पाय जर पुढे पडले तर तेवढे पाय मागं यायचं आणि परत नाव घ्यायचं आणि मग पुढे जायचं. लक्षात घ्या, वारीची परंपरा तशी एवढी सोपी नाही आहे. आज काय सहज शक्य आहे
म्हणजे जिथं जातोय आपण तिथं आपण सांगितलेला मेनू खायला मिळतोय, बरोबर की नाही? बघा, फक्त आपण जाण्याचं काम करायचं, बस, दुसरं काही नाही. मग एक ध्यानात घ्या, इथं प्रसंग असा आहे की बाजारला जायचं आहे, पण देवाचं नाव तिथं घडेल का, या काळजीमध्ये नामा कुस बदलत होता. पहाटे पहाटे अगदी झोप लागली. झोप लागल्यानंतर नामाजवळ देव आले, फक्त हसले आणि अंतर्धान पावले. नामा त्यानं जागा झाला. गोणाई उठून पाणी तापवणं, इतर शिंपडणं, सडा रांगोळी जनाचं चाललेलं होतं, आऊचं पाणी भरणं चाललेलं होतं. हे सगळं नित्याचे व्यवहार चालू झालेले होते. नामा खडबडून जागा झाला आणि देवानं हसलेलं पाहिलं. उठला, स्नान संध्या आवरली, देवाचं दर्शन घ्यावं म्हणून गेला. दर्शन घेतलं आणि पुन्हा जड पावलानं आला, कारण आता परत कधी दर्शन होते माहिती नाही. आल्यानंतर मात्र आईनं तोपर्यंत भाजी भाकरी बांधून एका कापडामध्ये ठेवलेली होती. वडिलांनी घोड्याला काही चारा खाऊ घातलेला होता आणि त्या घोड्यावर दोन्हीकडल्या बाजूला कपड्यांची गाठोडी बांधून ठेवलेली होती. नामा आला. दारामध्ये आल्यानंतर नामाच्या हातावर दही साखर दिलं आणि आईनं सांगितलं, बाळा, मी वाट बघते तुझी संध्याकाळी, चांगला व्यापार कर. वडिलांनी सांगितलेले सगळं ऐकलेस आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुझ्या हातून अघटित काहीही घडणार नाहीये, तू याच्यात यशस्वी होणार. लक्षात घ्या, आज आम्ही म्हणतोय पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही थोडंसं पाठीमागे जाऊन बघा की आमच्या संतांच्या चरित्रामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, होकारार्थी जीवन. व्यापार म्हणजे काय माहिती नाही कोणाला, तरी सुद्धा ती म्हणते तू यशस्वी होणार, पहिला व्यापार आहे. आजची मम्मी कदाचित म्हणेल, चाललास, जमल काय बघ, नाही जमलं बांध आणि परत ये, हाईतच हे यासनी लावून देतो, नाही जमलं तर तिथनं फोन कर, यांना गाडीवरून लावून देतो. ध्यानात घ्या, म्हणजे आम्ही आमच्या पोरांना कधी शिकवलंच नाही आणि शिकवतही नाही. आमच्या पोरांना व्यापार शिकवत नाही, आम्ही शेती शिकवत नाही. पाणी पाजायला, वाकुरं मोडायला जायला पोरांना आमच्या काय अडचण आहे सांगा. पण मम्मी नावाची एक वस्तू आहे, ती वस्तू घरातली अशी म्हणते, आई नाही हा, मम्मी नावाची वस्तू. मम्मी नावाची वस्तू जी आहे ती वस्तू काय सांगते, पोराला काय जमल, त्यानं कवा खोरं हातात धरले, त्याला जमाय पाहिजे का नाही, या एका वाक्याखाली पोरग्याला शातच माहीत नसते. बघा तुम्ही, आजची वस्तुस्थिती आहे ही. पण वडिलांनी सांगितलं जरा शेताकडे जाऊन वाकुरी चार तोडून ये किंवा वाकुरी मारून ये. आजच्या पिढीला वाकुरं मारणं म्हणजे काय विचारून बघा जरा. लागवण करायच्या आधी वाकुरं मारायचं असताना भरणी झाल्यानंतर वाकुरी मारायची असतात. त्याला आमच्या भाषेमध्ये, आपल्या कागल तालुक्यामध्ये वाकुरं तोडणं असं म्हणतोय आपण. बघा पोरांना येते काय, येत नाही. कारण इतका तो मम्मीचा बेबी लाडका असतोय की त्याला ते कष्टाचं काम नाही, तू शिकतोस शिक, अभ्यास करतोस कर, लक्षात घ्या. पण अभ्यासाबरोबर कष्टाची सवय न लावल्यामुळं आज शेती दुसऱ्याला करायला द्यावी लागत आहे. दुसऱ्याला करायला द्यायला लागते का, पोरग शिकते. लक्षात घ्या, किमान 10वी झाल्यानंतर त्या मुलाला स्वतःला लागणारं अन्न कमवता आलं पाहिजे. ते पोरग आयुष्यात फेल होत नाही कधीच. म्हणजे आम्हीच आमच्या मुलांना कोशात ठेवायला चालू केले, कधीच फेल होत नाही ते आयुष्यात. नोकरी लागणारच त्याला, आईनंच सांगायचं लागणार नोकरी, पण शेती पण कर. आई सांगते शिक. मग त्या पोरग्याला स्पेशल रूम, आता एक नवीन फॅशन आली, मुलांना काय द्यायची, स्वतंत्र अभ्यासिकेची रूम. स्वतंत्र अभ्यासिकेच्या रूम मध्ये मोबाईल, ते दरवाजा लावून घेते आणि आत काय बघते काय माहिती. सकाळी पोराला उठवाय गेले की ते 9 वाजता उठलेलं नसते. मग वडील म्हणतात काय किती वेळ झोपले बघ, जरा जाऊन उठव. मग मम्मी नावाची वस्तू आत जाते आणि त्याला म्हणते लेकरा उठ, बाबा कावलाय. ते पोरग म्हणते रात्री 2 पर्यंत अभ्यास कराल तू. मग छाती फुगून बाहेर, पोरग माझं 2 पर्यंत रात्री अभ्यास केला, तुम्हाला कळते का नाही, तुम्ही तरी कधी केलाय का अभ्यास असा.
आता त्या 2 पर्यंत त्यानं काय अभ्यास केलाय कुणास ठाऊक, कारण रात्री 10, 10:30, 11 नंतर सगळ्या कंपन्या बंद झालेल्या असतात, बऱ्यापैकी ऑनलाईन कामं बंद झालेली असतात 11, 12 नंतर, आणि 12 नंतर नेट फुल असते. त्या पोरांना फुल नेट वापरायला येते. मग ते 2 पर्यंत काय बघते कुणास ठाऊक. म्हणजे सगळीच मुलं अशी आहेत असं नाही अजिबात मी म्हणत. काही मुलं खरोखर प्रामाणिक आहेत, ती आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संधीचं सोनं करायला बसलेली आहेत. पण काही मुलं मात्र याचा गैरफायदा सुद्धा घ्यायला लागलेले आहेत. का आईवडिलांनी बघू नये, का समोर बसवून घेऊ नये. आज दही साखर देताना गोणाई सगळं सांगत होती की तुला जमणार, तू जा, तू शिकलेला आहेस, तुला येणार व्यापार, सगळं जमणार. आईचे शब्द कानावर पडत होते. दही साखर तोंडातून मुखात गेली आणि मुखातून घाशातून खाली उतरली. आईला नमस्कार केला, वडिलांना नमस्कार केला आणि घोड्यावर स्वार होऊन नामदेव दामाजी रेळेकर व्यापारासाठी पहिल्या दिवशी मंगळवेढ्याच्या दिशेनं चालला. आणि एक व्यापारी पंढरपुरातील होते, त्यांच्या सोबतीनं घोडा चाललेला होता. जड अंतःकरण होतं, मन सगळं रावळात होतं. आईनं सांगितलेल्या सूचना सगळ्या कानात होत्या आणि अंतःकरणामध्ये सारखं वाटत होतं एकदा व्यापार संपून कधी मागं येतो. लोक सगळे मुरलेले होते, ते पुढं होते, हा पाठीमानं घोडा घेऊन पुढं चाललेला होता. अगदीच बाजाराचा ठिकाण जवळ आलं. कुणीतरी सांगितलं की दामाजी घोडा या झाडाखाली बांधतात, त्या बाजूला घोडा नेला, तिथं सावलीला घोडा बांधला गेला. नामदेवानं ती गाठोडी छोटी छोटी होती ती आणली, ती जागा ठरलेली होती, त्या जागेवर मांडणी करायला सुरुवात केली. मांडणी केली, स्त्रियांची वस्त्र, पुरुषांची वस्त्र, लहान मुलांची, लहान मुलींची, अंगरका, गुंच, टोपडं, सगळं वेगळं 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 मांडलं. उन्ह थोडीशी वर आलेली होती. आता व्यापार अजून काय चालू झालेला नव्हता. इतर व्यापाऱ्यांनी कुणीतरी सांगितलं, अरे नामा भाकरी खाऊन घे, कारण बाजार भरला की पुन्हा भाकरी खायला मिळणार नाही. नामाचा अलगद हात बाजूला गेला आणि शेजारी ठेवलेल्या भाकरीच्या फडक्याला हात लागला. ते भाकरीचं फडकं उचललं आणि त्या दुकानाच्या मांडलेल्या दुकानाच्या समोरच बसून नामानं भाकरी खायला सुरुवात केली. 2 भाकरी, मध्ये बरोबर असणारी भाजी. भाकरीचा एक तुकडा मोडला आणि भाजीला लावला. भाजी बरोबर भाकरीचा तुकडा आत तोंडात घेतला. तोंडातला घास नरड्यातनं आतच उतरणा झाला, तो तोंडातच फिरायला लागला. कारण घास तोंडात गेल्यापासून नामा समोर एक दृश्य बघत होता. 1-2 कुत्री त्याच्या समोर येऊन उभा राहिलेली होती. लांब लांब जिभा त्यानं काढलेल्या होत्या, उसासा टाकत होती. त्याच्या डोळ्यातील करुणेनं नामदेवांना सांगायला चालू केलेलं होतं, आम्हाला 2 दिवस खायलाच काय मिळालेलं नाही, आम्ही उपाशी आहोत. किमान आपण रात्री जेवलो, येताना दह्याची कवडी हातावर आईन ठेवली, तेवढं तरी आपल्या पोटात गेलेलं आहे. पण त्या डोळ्यातील करुणा सांगत होत्या. त्या पद्धतीनं नामदेवानं तो तोंडातला घास कसा तरी आत नरड्यात दाबला आणि भाकरी फडक्यावरची उचलली आणि तसेच गेले आणि एका दगडावर दोन्ही बाजूला 2 भाकरी ठेवल्या आणि पुन्हा मागं आले. मागं येऊन बघतात पाठीमागं, तर त्या दोन्ही भाकरी त्या 2 कुत्र्यांनी फस्त करून टाकलेल्या होत्या. मातीचा लोटा शेजारी होता पाण्याचा, त्या लोट्यातील पाणी घेतलं आणि नामदेव बघत होते. बाजारपेठ हळूहळू हळूहळू आता भरायला चालू झालेली होती. काही लोहार मंडळी होती, त्यांनी लोखंडाचं साहित्य करून आणून ठेवलेलं होतं. काही कुंभार होते, त्यांनी गाडगी मडकी आणून ठेवलेली होती. काही चांभार होते, त्यांनी चपला लावायचं काम चालू केलेलं होतं. बाजार बघत होते आणि मनामध्ये नामदेवांचा एकच प्रश्न होता, अरे किती हा व्यापार मोठा. माणसाला काय काय म्हणून लागत नाही, जे जे माणसाला लागतं ते सगळ्या बाजारात मिळतं. देवानंच बाजार निर्माण केला आणि स्वतः नामा निराळा राहिला. मग पुन्हा त्याची नजर आपल्या वस्त्रांच्याकडे गेली आणि बघायला लागले. काही माणसं बाजारातून जात होती, ती निहाळत होती. अत्यंत गरीब असणारी माणसं ही नेत्रसुख घेत होती, कारण त्यांच्याकडे पैसा नव्हता. काही मध्यमवर्गीय होते, ते दर विचारायचे आणि पुन्हा खिशामध्ये हात घालून किती मोहरा आहेत बघायची आणि पुन्हा पुढे जायचे. काही श्रीमंत होते, ते जे जे मनाला येईल ते सगळं घ्यायचे आणि पुढे जायचे. नामा बाजाराकडे सगळं बघत होता.
काही मातीची खेळणी होती, काही साखरेची खेळणी होती. ज्याला जे जे पाहिजे ते तो घ्यायचा आणि पुढं जायचा. काही कुटुंबच्या कुटुंब बाजार करण्यासाठी यायचे, काही 1-2 व्यक्ती यायचे बाजार करण्यासाठी. ज्याला हवं ते हातानं उचलून घ्यावं, पैका द्यावा आणि पुढं जावं. असा व्यापार उदीम बाजारा मंगळवेढ्यामध्ये चालू झाला. हळूहळू बाजार वाढायला लागला. नामदेव स्वतःच्या चिंतनामध्ये मग्न झाला. ध्यानात घ्या, सांसारिक कार्य करत असताना आपण नेहमी चिंतनात असलं पाहिजे. आणि आपण चिंतनात राहण्यासाठी सकाळी आपल्याकडं काकडा असला पाहिजे. मी का मुद्दाम हे सांगतोय आपल्याला, कारण आमच्या काकड आरतीमध्ये प्रकरण 1 पासून, मालिका 1 पासून ते 5 मालिकेपर्यंत सगळे अभंग जर तुम्ही चिंतनात आणले, त्यातल्या एक अभंगातील एक शब्द चिंतनात आणायचा बस. तुम्हाला जर 80 वर्षाचं आयुष्य असेल तर पूर्ण काकडा समजत नाही. रोज एक अभंग घेऊन सुद्धा चिंतन का असावं? ज्यावेळेला चिंतन आपलं चालू असतं त्यावेळेला आपल्याजवळ येणारी चिंता बाजूला जाते. ज्याच्याजवळ चिंता आहे त्याच्याजवळ देव कधी येत नाही. ज्याच्याजवळ चिंता आहे त्याला देव कधी सहकार्य करत नाही. निसर्ग सहकार्य करत नाही. लक्षात घ्या, निसर्ग सहकार्य करत नाही. माणसं तरी कशी सहकार्य? मग ते म्हणतात बघा, याच्या चेहऱ्याकडे बघितलं की पुढचं मन तुम्हाला माहित आहे, पाणी सुद्धा प्यायला मिळायचं नाही. याचा अर्थ चिंताग्रस्त नेहमी चेहरा, नेहमी चिंताग्रस्त. काहीतरी आता होणार आहे, सुनामी येणार आहे आणि सगळं लयाला जाणार आहे. जाऊ दे, जायचं त्यावेळेला. तुझी वेळ आल्यावर तरी कोण थांबवणार आहे काय तुला? दुसऱ्याची मापं काढता आयुष्य गेलेली असतात. चिंतनामध्ये वेळ म्हणून काळ सारा चिंतने, एकांतवास गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार निद्रा बहुभाषण, नेम इंद्रियाशी सार. इंद्रियांना नियमामध्ये असलं पाहिजे. मन हे शास्त्रकारांनी इंद्रिय मानलेलं आहे. ध्यानात घ्या, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन, या मनाला सुद्धा इंद्रिय म्हणतात. त्याला सुद्धा कामात ठेवलं पाहिजे. त्याचं काम काय? चिंतन. त्याला सतत चिंतनात, नामा सतत चिंतनात, देवाचं चिंतन नेहमी. एवढ्यात एक समोर काठी टेकत आलेला वृद्ध ग्रस्त बघितला, जख्ख म्हातारा झालेला. पायापासून न्याहाळायला सुरुवात केली. काळवंडलेले पाय, अगदी पिंढऱ्या जाग्यावर नव्हत्याच, फक्त हाडच शिल्लक राहिलेली होती. मांडीची हाडं, पायाची हाडं, पोट अगदी आत जाऊन दिमडीला जाऊन पोचलेलं होतं. सगळ्या अंगावर सुरकुत्या, रंग काळा असल्यामुळं सगळ्याच सुरकुत्या काळ्या दिसत होत्या. गळ्याला असणारं चमडं खाली लोळत होतं. हनुवटी कुठेतरी टोकदार दिसायला लागलेली होती. गाल पाड आत गेलेली होती. डोळे आत कवटीला जाऊन टेकलेले होते. जख्ख असणारा म्हातारा, केस भुंगा वाढलेला होता. तो अगदी किलकिल त्या डोळ्यानं बघत होता. अंगावर फक्त लंगुट्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्या केविलवाण्या नजरेकडे नामदेवाची नजर गेली आणि नामदेवाने विचारलं, आजोबा काय पाहिजे? आजोबांनी सांगितलं, नामा मला सगळंच पाहिजे, काय बी नग. आजोबा असं का बोलता? मला सगळंच पाहिजे आणि काय बी नग असं का? तुम्हाला जे जे पाहिजे ते घ्या. तुम्हाला काय पाहिजे ते देऊ. त्यावेळेला सांगितलं. आजोबा म्हणतात, अरे घेऊन गेलो असतो पण पैका नाही, तुला देण्यासाठी रुका नाही, काय करू? काही हरकत नाही. नामा उठला, पडदिशी धोत्राचं एक पान उचललं, एक मुंडासं उचललं, एक टोपडं उचललं आणि ते सगळंच्या सगळं गुंडाळी करून त्या आजोबांच्या हातात दिली. आजोबाने थरथरचा हात पुढं केला आणि सांगितलं, बाळा यातलं मला काहीच नग. आजोबा मी देतो तुम्हाला, कारण तुमच्यासारख्या वयोवृद्धानं असं उघडं फिरणं बरोबर दिसत नाही. तेव्हा हे घेऊन जा, नको पैसा मला. बाळा हे मी नेलं असतं, परंतु घरामध्ये माझी म्हातारी आहे,
लुगडाला 17 गाठी घातल्यात, एकच लुगडं निसती. पोरगा अंथरुणाला खिळून आहे, तो कायमच आजारी आहे. सून आहे, तिला पोरग्याच्या सेवेमुळे बाहेर कामाला जाता येत नाही, मला आज काम जमत नाही. 2 नातवंड आहेत, ती उघडी वागडीच आहेत, त्यांना तर कपडाच नाही. आणि हे मी न्यावं आणि याची श्रीमंती मी भोगावी, त्या कुटुंबाचं मी काय करू. नामा तसाच पुढे झाला आणि सांगितलं की किमान कुटुंबाचं कर्तृत्व तुमच्या जवळ आहे एवढं मला कळलं, बास झालं. तुम्ही घरी जा, सगळ्यांना घेऊन या, सगळ्यांच्यासाठी मी वस्त्र देतो. तो गृहस्थ घरी गेला आणि त्या आजोबांनी येताना सगळ्यांना घेऊन आले. सगळ्यांना जे जे बसेल, जसं जसं असेल त्या त्या पद्धतीनं नामदेवानं एक एक वस्त्र उचललं आणि सगळ्यांना देऊ केलं. म्हातारी पुढं सरसावली, लुगडं हातात घेतलं आणि नामदेवाजवळ पुढं जाऊन नामदेवाच्या दोन्ही गालावरून हात फिरवले आणि आपल्या कपाळी घेतले आणि मस्तकाच्या दोन्ही बाजूला कानशिला जवळ तिनं बोटं नेली आणि कडकड 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 बोटं वाजवली आणि सांगितली, लेकरा लय मोठा होशील र, इट्टलच आम्हाला आज भेटला बघ. नामदेवाला खिन्नता वाटायला लागली, कारण आशीर्वाद मिळावा देणारे हात होते, घेणारे हात होते. ती मंडळी सगळी आपल्या वस्तीमध्ये गेली आणि वस्तीमध्ये हा हा म्हणता लोकांना कळलं की असा एक मुलगा आहे, असा एक येऊन बसलेला आहे दामाजीचा मुलगा, त्याच्याकडून सगळंच मिळतं, पैका नसला तरी चालतो. मग आपल्याला माहित आहे जिथं फुकट तिथं ही प्रवृत्ती पूर्वी होती, आजही आहे का नाही सांगा. म्हणजे लाडकी बहीण सकाळी घरात चहा प्यायच्या आधी जाऊन नंबराला उभा राहायचं. नंबराला किती वाजता जायचं? चहा प्यायच्या आधी. आपणही चहा प्यायचं नाही, कारण कालच्या दिवशी नंबराला उभारून आपण मागे आलेला असतोय. आज सगळ्यांच्या आधी जायला बघितलं तर आपला नंबर 100वा असतोय, म्हणजे ती कवा येऊन बसलेली असतात बघा पुढची. ध्यानात घ्या. आणि इथं लोक म्हणतात तुम्हाला 300 रुपये हजेरी देतो दिवसाला. सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, त्याच्यानंतर 4 वाजता चहा, आणि इच्छा झाली तर तुम्हाला संध्याकाळचं पण आम्ही जेवण देतो, आणि वरनं 300 रुपये. किती? वरनं 300 रुपये. तुम्हाला जमेल असं काम करा. महिन्याचे किती दिवस? 30 गुणिले 300 कितीशे रुपये? किती? आणि पहाटे 3ला जाऊन किती रुपये? काय आम्ही करायला लागलोय लक्षात घ्या. काय करतोय लक्षात घ्या. की घ्यावं, स्वीकारावं, काय हरकत नाही, परंतु ते स्वीकारताना कष्टाची सवय शरीराला लावा. कष्टाची सवय जर शरीराला लागली तर ती पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतं. ध्यानात घ्या. कारण जो कष्टातून मिळालेला पैसा असतो तो खर्च करण्यासाठी विचार करावाच लागतो, आणि सहज जाता जाता मिळालेला पैसा असतो तो खर्च करण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही, किंवा फारसा म्हणण्यापेक्षा विचारच करावा लागत नाही. ध्यानात घ्या. आता मात्र सगळी आळीच नामदेवा पुढे येऊन उभा राहिलेली होती. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना त्यांना सगळं दिलं, आणि वरचं कापड जे होतं ते झाडलं, दोऱ्याला बांधलं गेलं, आणि नामदेवानं दुपारच्या वेळीच घोड्याला रिकामं केलं. घोड्यावर बसला, टाच मारली आणि पंढरपूरच्या दिशेनं घोडा वेगानं धावायला लागला. अगदी मध्ये फक्त ओढ्याच्या काठी घोड्याला पाणी पिण्यासाठी थांबवला घोडा. त्याच्यानंतर पुन्हा घोड्यावर स्वार झाला आणि रावळाच्या दिशेनं तिने सांज झालेली होती पंढरपुरापर्यंत पोहोचेपर्यंत. तिने सांजेच्या वेळेला रावळाच्या दारामध्ये, मंदिराच्या दारामध्ये घोडा उभा केला. नामदेव खाली उतरले आणि घोडा पुढे गेला. घोडा सरळ गेला, तो आपल्याच घरात गेला. फार महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. प्राणी हे कधीही आपलं घर चुकत नाहीत, फक्त मनुष्य प्राणी सोडून. बऱ्याच वेळेला आम्हालाही कळत नाही आमचं घर लवंडून पुढे जातोय आणि
पुलाजवळ गाडी परत पाठीमागे वळवते आणि मग जातोय आत. कुठली तंद्री लागलेली असती काय कळत नाही. म्हणजे माझं उदाहरण मी देतो, दुसऱ्याची कशाला सांगा. मग तुम्ही म्हणा इथे येऊन काय मापं काढली आमची. ध्यानात घ्या, कुठली तरी तंद्री असली तर मुरगुडच्या पुलावर यायचं आणि तिथनं गाडी वळवायची आणि मग कराड जायचं. पण आजपर्यंत मी इतके दिवस बघतो आहे, कळतंय त्यावेळेपासून, आमच्या आश्रमाच्या दारावरून जाणाऱ्या बैलगाड्या उसाच्या भरलेल्या, त्याच्यामध्ये पहाटेच्या वेळी आमचे गाडीवान झोपलेले असतात. मग काही शिंदेवाडीचे असतील, एमकेचे असतील, सुरुपलीचे, इकडले ज्या गाड्या असतात त्या गाडीवान झोपलेले असतात. पण बैल कधीही आपला रस्ता चुकवत नाहीत, आपलं घर चुकवत नाहीत. लक्षात घ्या, घोड्यानं आपलं घर चुकवलं नाही, तो वाड्यात गेला आणि आपल्या जागी जाऊन थांबला. हे फार महत्वाचं आहे. तिथं जाऊन आपल्या जागी थांबला. दामाजी बसलेले होते नामदेवाची वाट बघत. घोड्याला दावं लावलं गेलं आणि त्याला खुराक दिला आणि पुन्हा आपल्या जागी ओटीवर जाऊन बसले. गोनाई आत बाहेर करत होती, कारण नामदेवाला सांगितलेलं होतं की नामा, बाजार झाला की तू लवकर ये, तुझ्यासाठी मी दही वडे करते. गोनाईनं दही वड्याचा बेत करून स्वयंपाक पूर्ण केलेला होता. दही वडे ठेवलेले होते करून, स्वयंपाक पूर्ण रांधलेला होता. आऊ जना नामदेवांची वाट बघत होते, परंतु नामा घराकडेच आला नाही. रावळामध्ये दर्शन घेतलं आणि नामा तिथूनच बाजूला झाला. बराच वेळ झाला, रात्र वाढायला लागली. दामाजी सरळ घराच्या बाहेर पडले आणि वाड्यातून बाहेर पडताना मात्र विचारायला लागले की नामा आमचा बघितला का. काही दुकानं बंद व्हायला चाललेली होती, काही व्यापारी आलेले होते. त्या व्यापाऱ्याने इथे मुद्दा सगळा नामदेवांचा त्यांना सांगितलेला होता. एखादा पराक्रम केल्यानंतर मुलाचा आई वडिलांना सांगण्यासाठी गावातला एखादा माणूस जात नाही. लक्षात घ्या, हे दुर्दैव आमचं आहे. एखादा पराक्रम केला तर गावातल्या एखाद्या माणसानं आई वडिलांना पळत जाऊन सांगावं, अहो तुमच्या मुलग्यानं पराक्रम केला, तुमच्या मुलग्यानं MPSC मध्ये पोस्ट काढली, तुम्हाला माहित नाही अजून. तुमचा मुलगा 10वी मध्ये 95% पास झाला, तुम्हाला माहित नाही अजून. हे सांगण्यासाठी जावं, पण नापास झाले की त्याच्या दारात जातात. काय केलं तुमच्या पोरग्यानं, काय दिवे लावले. लक्षात घ्या, दामाजींना ही सगळी बातमी कळलेली होती. रावळापर्यंत गेले. आता शेजारती रात्रीची होऊन झालेली होती आणि कुलप लागलेली होती मंदिराला. नामा तिथं नव्हता. नामाची शोधाशोध चालू झालेली होती. नामा पुंडलिकाच्या मंदिरामध्ये जाऊन खोपराचं उसं करून झोपी गेलेला होता. रात्र वाढायला लागली. पात्र केलेली होती, परंतु पात्र कोणच खात नव्हते. दामाजी वाड्यामध्ये आले. गोणाईनं पुढून विचारलं, अहो नामा भेटला का. नाही, नामा भेटला नाही, पण नामाबद्दलचं सगळं मिळालं ऐकायला. तुम्ही काय बोलू नका हा. गोणाईनं अगदी भरल्या स्वरानं सांगितलं. गोणाईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. जनाला रडायला लागली, आऊ रडायला लागली. दामाजी सुद्धा खिन्न झालेले होते. मध्यरात्र आली तरी नामा अजून घराकडे आला नाही. पात्र तशीच उचलली आणि आऊताईनं गोठ्यामध्ये नेऊन जनावरांच्या पुढ्यात पात्र टाकली. रात्र तशीच गेली. कोणीच झोपलेलं नव्हतं. दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या वेळीच काकड आरती चालू झाली. किमान आता तरी काकड आरतीला नामा असेल म्हणून बघण्यासाठी जना पुढं झाली, तर त्या लोकांच्या मध्ये निहाळत असताना नामा कुठंच नव्हता. पुन्हा जना पाठीमागं झाली आणि नदीकडे गेली आणि चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला पुंडलिकाच्या मंदिरात गेली त्यावेळेला नामांना झोप लागलेली बघितली. जाऊन हलवलं, अहो नामा उठा, आम्ही सगळेच तुमची वाट बघतोय, आधी घरी चला. जनानं नामाला उठवलं आणि जना नामाला घेऊन घरी आली. अगदी घरी आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला आणि लगेच गोणाईनं सांगितलं, अगं आऊ सांजा घे, आज गोड सांजा करू आणि सगळ्यांना दे. आऊला काही कळलं नाही. आऊ म्हटली, आज सांजा कशासाठी. अगं ज्याच्या वेडामुळं आपल्याला नामा मिळाला त्याला पहिल्यांदा गोड सांजा देते, म्हणजे देवासाठी मी सांजा करते. सांजा केला गेला, नैवेद्य दाखवला, सगळ्यांनीच सांजा खाला आणि गोणाईनं नामाला जवळ घेतलं आणि गोणाई सांगायला लागली, बाळा जे झालं ते होऊन गेलं, काही त्याची चिंता करू नको.
दामाजीने सांगायला सुरुवात केली, काही चिंता करू नको. दुसरा दिवस उजाडलेला होता आणि सांत्वनाच्या स्वरामध्ये झालेला सर्व वृत्तांत नामदेव आपल्या वडिलांना, आईला, आऊला आणि जनाबाईला इतिवृत्तांत सांगायला सुरुवात केली. आणि इतिवृत्तांत सांगत असताना एक पगडी घातलेला, बाराबंदी बांधलेला, गळ्यामध्ये शाल असणारा आणि पायजमा धोतर असलेला एक गृहस्थ वाड्याजवळ आला आणि त्याने विचारलं, अहो दामाजी शेठ यांचा वाडा हाच का? पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता विश्वात्मकी